मोरिंगा मोरिंगा म्हणजे शेवग्याची जी पानं असतात त्याला आपण मोरिंगा म्हणतो. तर याचे शरीराला भरपूर असे फायदे होतात. आपली शरीरशक्ती वाढवण्यासाठी, रक्तशुद्धी करते, पचनक्रिया सुधारते, सांधेदुखी, सूज कमी करते. तसंच ज्यांना डायबिटीस आहे, बी पी आहे ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा याचा खूप वापर होतो. हाडे भरपूर मजबूत होतात. त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, त्याच्यामुळे हाडे खूप मजबूत होतात. तर त्याच्यासाठी इथे मी मोरिंगाची म्हणजे शेवग्याची पानं घेतलेली आहेत. ती स्वच्छ धुवून आपल्याला याच्यातलं सगळं पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आणि थोडीशी कोरडी करून घ्यायची आहे. ही शेवग्याची पानं आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये साईडला ठेवून त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजले की एका ताटामध्ये आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे 2 टेबलस्पून आपल्याला जवस घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे. चांगलं त्याचा तडतड आवाज येईपर्यंत भाजायचं आहे. जवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा 3 असतं. त्याचप्रमाणे केसांसाठी आणि स्किनसाठी जवस खूप फायदेशीर आहे. तर हे सुद्धा आपलं भाजलेलं आहे. ते सुद्धा ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कढईमध्ये 1 चमचाभरच तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं तडतडलं की 1 चमचाभर याच्यामध्ये आपल्याला उडीद डाळ आणि 1 चमचा आपल्याला हरभऱ्याची डाळ टाकून ही सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे. हलकीशी परतली की याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. ह्या हलक्याशा परतून घ्यायच्यात. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लाल मिरच्या टाकायच्या आहेत. ह्या जास्त तिखट आहेत म्हणून मी 7 ते 8 मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही इथे करू शकता. तर ह्यासुद्धा आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्यात. ह्या परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे. खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे आपण नंतर टाकलेलं आहे. तर हेही आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचे. सतत हलवत राहायचे, नाही तर खालच्या साईडला ते करपण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला धने टाकायचे आहेत. धने माझ्याकडे भाजलेले होते म्हणून मी नंतर टाकलेले आहेत. तुमचे धने भाजलेले नसतील तर तुम्ही ते अगोदरच टाकू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित भाजलेल्या आहेत. भाजल्यानंतर आपल्याला ह्या थंड होण्यासाठी एका ताटात काढून घ्यायच्यात. तर छान क्रिस्पी झालेले आहेत बघा. तर जेवढं व्यवस्थित आपण भाजून घेऊ तेवढं आपली चटणी आहे ती जास्त दिवसांसाठी टिकते. तर जी शेवग्याची पानं आहेत ती सुद्धा चांगली कोरडी झालेली आहेत. जर ओलसरच आपण भाजायला घेतली तर ते एकमेकांना चिकटतात आणि त्याच्यामध्ये ओलसरपणा राहतो. तर असं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला ही पानं चांगली कोरडी करून घ्यायची आहेत. गॅस मीडियम किंवा लो ठेवून ही चांगली क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहेत. तर मध्ये मध्ये हलवत राहायचे आणि जे एकमेकांना पाण्यामुळे चिकटलेली पानं आहेत ते सुद्धा सेपरेट करायची आहेत. त्याच्यानंतर 1 मूठभर याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकायची आहेत. ते सुद्धा चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कढीपत्त्याला जास्त वेळ लागत नाही क्रिस्पी होण्यासाठी. हे आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे सगळी पानं एकसारखी व्यवस्थित क्रिस्पी होतात आणि ओलसरपणा राहत नाही. तर आता छान क्रिस्पी झालेले आहेत बघा. अजिबात ओलसरपणा याच्यात राहिलेला नाही आहे. तर हे पानंसुद्धा ताटात काढून सगळ्या वस्तू आहेत त्या आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर सगळ्यात अगोदर आपण इथे खोबरं आणि मिरची टाकलेलं आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे, जवस आणि जी आपली शेवग्याची पानं आणि कढीपत्ता होता तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सर चालू बंद करत करत आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचप्रमाणे 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे. आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे चिंचसुद्धा घालू शकता. तर ही आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. खूप बारीक अशी पावडर याची तयार केलेली नाही आहे, थोडी जाडसरच केलेली आहे बघा. खाताना थोडी जाडसरच चांगली लागते. तर ही चटणी तुम्ही चपातीसोबत, पराठ्यासोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. तर मी इथे एक पराठा तुम्हाला करून दाखवणार आहे. जो पराठा मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. मुलांना असं डायरेक्टली चटणी द्यायचं म्हटलं चपातीसोबत तर मुलं नाक मुरडतात. तर या पद्धतीने जर तुम्ही पराठा बनवला तर मुलं खूप आवडीने खातात. तर इथे मी एक चपाती लाटून घेतलेली आहे. त्याच्यावर वितळलेलं तूप टाकायचं आहे. त्याच्यावर आपल्याला ही बनवलेली चटणी टाकून पसरवून घ्यायची आहे. तर याचा एक लच्छा पराठा आपण बनवणार आहोत. मुलांना किती तिखट आवडतं त्याप्रमाणे हे
चटणीचं प्रमाण पराठ्यावर तुम्ही कमी जास्त करू शकता. तर याप्रमाणे आपल्याला हा पराठा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुपाने अजून जास्त चांगली चव येते, त्याच्यामुळे आपण इथे तूप वापरलेलं आहे. तर पिठी लावून आपल्याला हलकंसं लाटून घ्यायचं आहे. खूप जास्त जोरात नाही लाटायचं, हलकं हलकं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात छान लेयर्स पडतात आणि जाडसरच आपल्याला हा पराठा ठेवायचा आहे. खूप पातळ असं करायचं नाही आहे. तर इतपतच मी लाटणार आहे. याच्यानंतर हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी छान खमंग क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आहे. जेवढा जास्त क्रिस्पी होईल तेवढी त्याची चव भन्नाट येते. दोन्ही साईडनी आपल्याला तूप लावून घ्यायचे, तूप किंवा तेल दोन्हीही लावू शकता. तर भाजल्यानंतर याप्रमाणे आपल्याला तो थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या लेयर्स छान सुटतात बघा. मस्त असा आपला लच्छा पराठा तयार झालेला आहे. हा पराठ्यावर तुम्ही थोडंसं तूप किंवा बटर टाकू शकता. हा दह्यासोबत किंवा मग लोणच्यासोबत खूप छान लागतो.